पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोघांना मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली आहे। जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी त्यांची नावे आहेत। या दोघांकडून 33 लाख रुपयांची बनावट दारू आणि आयशर कंपनीचा ट्रक असा एकूण 68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश उत्पादन शुल्काचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिले होते। त्यानुसार भरारी पथक तैनात होतं। गोवा व मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरज ते पंढरपूर मार्गे सोलापूरकडे तस्करी होणार असल्याची माहिती मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार पथकाने मिरज ते पंढरपूर रस्त्यावर सापळा लावला होता। यावेळी गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीचे दारू वाहून येणारा 6 चाकी ट्रक पथकाने पकडला। ट्रकची तपासणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समध्ये गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या। पथकाने गोवा व मध्य प्रदेश बनावटीची दारू आणि एक ट्रक असा 68,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सातारा जिल्ह्यातील दोघांनी ही दारू गोवा येथून घेऊन सोलापूरकडे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। दरम्यान ही दारू महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असताना देखील त्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच ही दारू कोणाला विकली जात होती याचा देखील शोध राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे। आज दिनांक 22 जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्यम मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे, त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून 2 आरोपींना अटक केलेली आहे। ज्याच्यामध्ये टोटल 651 बॉक्स गोवा राज्याची दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण 651 बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एकूण 68 लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत। डिटेल प्रेस